काय इलेक्ट्रिसिटी. आपल्या नाशिकला इलेक्ट्रिसिटी कुठून मिळते? एक लहरा पॉवर प्लांट. कुठून? एक लहरा. मग तिथे ही इलेक्ट्रिसिटी कशी प्रोड्यूस करतात? खाणीतून काढत होतात. जमिनीत 2 वायरी टाकल्या, इलेक्ट्रिसिटी निघाली, घराला बसली. असं झालं का तिथं? नाही. तुम्हाला माहिती म्हणजे तुमचं युनिव्हर्सल लॉ काय आहे? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. म्हणजे तुम्हाला एनर्जी क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण करता येत नाही. एनर्जी फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय करता येते? फक्त कन्वर्ट करता येते. इलेक्ट्रिसिटी आपण त्याच प्रिन्सिपलने काय करतोय? जनरेट करतोय. सगळ्यात पहिले मग इलेक्ट्रिसिटी कशापासून प्रोड्यूस करतात? कशापासून प्रोड्यूस करणार? सिंपल पहिले फंडा सांगून देतो. काय इलेक्ट्रिसिटी आपण काय करतो? कोळसा असतो ना, कोळसा जाळतो. कोळसा जाळल्यावर काय होईल? एक कुकर असतो समजा. काय कुकर, खालून आग लावली, लाकडं जाळले, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं, खिचडी बनवतो ना आपण. पाणी ठेवलं, पाण्याची वाफ होईल, त्याची काय होईल? शिट्टी होईल. वाफ बाहेर पडते ना जोरात प्रेशरने. ती वाफ कशावर सोडू आपण? पंख्यावर. कशावर सोडू? पंखा गोल गोल फिरतो. पंखा मोटरवर असणार आहे. पूर्ण जेव्हा पंखा फिरेल तेव्हा मोटरला जे 2 वायरी लावलेले असतात, लहानपणी सगळ्यांनी प्रोजेक्ट केलेला आहे 5वी 6वी पर्यंत. मोटर फिरल्यावर काय होतं? पंखा फिरल्यावर लाईट लागतो. झाली तुमची इलेक्ट्रिसिटी तयार. माझं तिथं आपण काही हाताने पंखा नाही फिरू शकत. मग कशाने पंखा फिरवतो आपण? वाफेवर. कशावरती? वाफेला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? स्टीम म्हणतो. स्टीम जनरेशनने आपण काय करतो? इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतो. पण आपण इथे कशाचा यूज करतो रे? फ्युएल म्हणून कोलचा यूज करतोय. कशाचा? कोलचा यूज करतो. बरोबर आहे. कोल काय आहे? एक मिनरल आहे तुमचं, बरोबर ना? ते जळतं, ज्वलनशील आहे, फ्लेमेबल आहे. त्याला जाळल्यावर काय होतं? एनर्जी भेटते. त्या एनर्जीने आपण पाणी गरम करतो. ते गरम केलेलं पाणी वाफे आपण कशावर सोडतो? पंख्यावर सोडतो. मोटर फिरतीने इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. बेसिक प्रिन्सिपल कळालं तुम्हाला? इथपर्यंत काय अडचण आहे? मग आता आपलं काय? थर्मल पॉवर प्लांट. पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात कॉमन चालणारा पॉवर प्लांट म्हणजे कोणता तुमचा? थर्मल पॉवर प्लांट. थर्मल आला म्हणजे तिथं काय? उष्णता आहे. काय? थर्मल म्हणजे कोल. काय? आपण कशाची मदत घेणार आहे? कोलची मदत घेणार आहे, कोळशाची. बरोबर ना? दररोज हजारो टन कोळसा ऐकला येतो. तो कोळसा जाळतो, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होती आणि काय होतं? मग आपल्या घरापर्यंत इलेक्ट्रिसिटी येते. म्हणून म्हणताना इलेक्ट्रिसिटीची बचत करा. का बरं? कोळसा लिमिटेड सोर्स आहे. फॉसिल फ्युल्स काय तुमचे लिमिटेड आहे? अनलिमिटेड आहेत का? कधी ना कधी संपणार. कोल जर संपला तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल का? नाही. म्हणजे मग ते पण काय केलं पाहिजे? तुम्ही कन्झर्वेशन व्यवस्थित केलं पाहिजे. दुसरे उपाय तुमचे सोलर एनर्जी, विंड एनर्जी, टायडल एनर्जी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे उपाय आहे तुमच्याकडे. पण आता त्याच्यावरती शिफ्ट होण्यापेक्षा त्याच्यामधून जी एनर्जी भेटणार ती काय एकदम खूप कमी प्रमाणात, एवढी प्रमाणात आहे का? कोळशामधून जेवढी एनर्जी भेटते तेवढे त्याच्यामधून नाही भेटत. बरोबर आहे ना? मग आपल्याकडे न्यूक्लिअर एनर्जी आहे. न्यूक्लिअर एनर्जी फ्युचर स्कोप आहे अजून बरेच. न्यूक्लिअर एनर्जी आपण पुढच्या लेक्चरला एक्सप्लेनेशन लागलो. सगळ्यात पहिले डायरेक्ट आपण इथं गोल सायकल. काय? एक गोष्ट संपतीये तर दुसरी गोष्ट त्याच्यावरती स्टार्ट आहे. ती संपतीये तर दुसरी स्टार्ट आहे. सगळ्या गोष्टी एकमेकांवरती काय इथं डिपेंडेंट आहे. काय? सगळ्यात पहिले सिंपल तुमचं सुरुवात करू आपण. भट्टी असते ना, भट्टी जाळायची. तिथून आपण खाली आग लावली ना चुल्याने कुकरला, तर ते असतं तुमचं बॉयलर. काय असतं? बॉयलर. बॉयलर मध्ये काय येतं? हे पाणी असतं ना, इथून पाणी पंप होऊन येतं. इथे काय असतं? हीट एक्सचेंजर असतं. इंजिनिअरिंगला असेल ना तुम्ही, मला हीट एक्सचेंजर वगैरे असणार. आता पण एक नाव आहे. हीट एक्सचेंज करणे म्हणजे काय? हीटची देवाणघेवाण करणे. हीट काय जाईल तुमची? इथं मध्ये जाईल. बरोबर आहे? हीट काय होईल? या कॉईलला, ही कॉईल मध्ये गेल्यावर या कॉईलला बॉयलर काय करेल? गरम करेल. काय करेल? कॉईलला गरम केल्यामुळे काय होईल? हे जे पाणी मध्ये जाणार आहे हे पाणी पण काय होईल? मधून गरम होईल. ते पाणी एवढं गरम होतं इकडून निघोस तर ते काय होऊन जातं? पूर्ण स्टीम बनून जातं. काय बनून जातं? स्टीम म्हणजे काय? तुमची वाफ. आणि ही वाफ असते तुमची हाय प्रेशर आहे, म्हणजे ती जोरात सोडल्या जाते. प्रेशर काय असतं? दाब कसा असतो? जास्त असतो. ही हाय प्रेशर आहे स्टीम कुठे जाती? टर्बाईन. टर्बाईन मध्ये असतात तुमचे पंखे. काय असतात? पंख्यांचे खूप सारे प्रकार आहेत. इंजिनिअरिंगला तुम्हाला कळेल. काय? रॅडियल. टर्बाईन वरती जेव्हा नाही का तुमची स्टीम पडेल, टर्बाईन काय करेल? पंखे. टर्बाईन फिरेल. काय होईल? टर्बाईन फिरून काय होईल? त्याच्यावरती हा शाफ्ट वरती काय लावलेली आपण? इलेक्ट्रिकल जनरेटर लावले. काय लावले? मोटर आणि जनरेटरचा तुम्हाला
तुम्हाला 10वीला गेल्या इंट्रोडक्शन होती काय मोटर काय राहते, जनरेटर काय. मोटर इलेक्ट्रिसिटी घेते आणि गोल गोल फिरते. जनरेटर काय होतं करतं उलट गोल गोल फिरतं आणि इलेक्ट्रिसिटी तयार करतं. जनरेटर काय करणार आहे, स्टीम कोणाला फिरवेल, टर्बाईनला. टर्बाईन वरती जो शाफ्ट वरती जर तुमचा जनरेटर लावला असेल तो शाफ्ट गोल गोल फिरून इलेक्ट्रिसिटी कशामध्ये तयार होईल तुमची, जनरेटर मध्ये. आणि तुमचं काय तयार होईल, फेज, म्हणजे इलेक्ट्रिसिटी तयार होती. मग एकला करायला काय दोन वायर तयार होतात, दोन फेज तयार होतात. ही सिंगल फेज. किती फेज तयार होतात, 3 फेज. सिंगल फेज 3 फेज तुम्हाला नेक्स्ट लेक्चर्स मध्ये सांगेन मी. ते तुम्हाला बेसिकला पण क्लिअर केलेलं आहे मी 9वीच्या. सिंगल फेज काय होता, आपण गेलो होतो विजिटला, तिकडे पण गेलो होतो. मोठ्या मोठ्या डीबीज बघितलं ना तुम्ही कंपनीच्या बाहेर, समजलं. हे काय तुमचं मग इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस झाली. आता एवढीच सायकल दिसते का तुम्हाला मी एक्सप्लेन केल्याप्रमाणे, नाही. आता तुम्ही इकडे थोडंसं रिव्हर्स गिअर टाका आणि चेक करा इथे जी स्टीम सोडू आपण सगळी, ही स्टीम कुठं जाईल रे, वाफ आहे ना ती वाफ कुठं जाईल, ती वाफ सगळी जाईल तुमची खाली. काही सगळीच वाफ राहील काय, नाही. काही वाफ थंड होऊन जाईल, त्याचं काय पाणी थोडंसं पाणी बनेल आणि काही वाफच राहील, बरोबर आहे. ती वाफ कुठं जाईल, कंडेन्सर. कुठं जाईल, कंडेन्सरचं काम काय, जी उरलेली सुरलेली वाफ असेल ना त्याचं पण कन्व्हर्जन कशात करायचं, पाण्यात. कशात करायचं, पाण्यात. सगळं पाणी तुमचं परत काय होईल, बॉयलरला परत जाईल, परत वाफ बनेल. कळलं, ही तुमची खाली बोलू ना गोल गोल सायकल. मग तुम्ही जर चेक केलं की कंडेन्सर मध्ये जे वाफ येणार आहे त्याला थंड कोण करणार, परत रिव्हर्स गिअर कोण करणार, कूलिंग टॉवर. कोण करणार, कूलिंग टॉवरला एक कूलिंग वॉटर भरलेलं असते त्याच्यात. पाणी काय करेल, पंपने काय करू आपण, कंडेन्सर मध्ये सोडू. कुठं, थंड पाणी आलं ना, तुम्हाला माहिती आहे रिएक्शन्स. इकडून गरम पाणी येते, इकडून थंड पाणी येते किंवा वाफ येते. थंड पाणी काय करेल, गरम पाण्यावर थंड करेल ना, किंवा वाफेला काय होईल, परत पाण्यात कंडेन्सेशन करेल. कंडेन्सेशन इव्हॅपोरेशन झाले नाही तुला तुमची 10th ला रिवाइज करू परत आपण. काय होईल, मग वाफ पण होईल तुमची, थंड झाली आणि पाणी तयार झालं. आता तुम्ही जर विचार केला हे थंड पाणी आलं, याला थंड केलं, पण हा स्वतः गरम झाला ना. आता हीट एक्सचेंज होती ना, आणि दुसऱ्याला थंड केलं पण स्वतः काय आला, गरम झाला. तर गरम झालं चालेल का, त्याला परत काय करावं लागेल, थंड करावं लागेल. काय करावं लागेल, थंड करायला काय करावं लागतं, कूलिंग टॉवर असतं. कूलिंग टॉवरच्या वरती एक पाईप असतो. तुम्हाला कूलिंग टॉवर दाखवले बघा, छोटे छोटे पाणी पडतात बघा, दाखवले ते ना, जे जे आले त्यांना माहिती. एक टॉवर असतं, वरतून पाणी सोडतो. जसं आपलं कूलर चालतंय ना बघा, कूलर चालतंय ना, वरून पाणी सोडतो, त्याच्यावरतून जेव्हा हवा पास होती तेव्हा ते पाणी काय होतं, थंड होतं. काय होतं, थंड होतं. ह्या प्रिन्सिपल वरती तुमचं काय होतं, ग्रॅव्हिटेशनल बेस वरती. इथं काय एसी लावणार आहे का आपण, मग तर इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायचं का आपण, इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करायची आणि पाणी थंड करायला एसी वापरायचं, चालेल का, नाही. तुम्ही म्हणतो पंप वापरतोय, पण हे पंपांची घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती कमी असते, ते खूप डीप होऊन जाईल. त्यानंतर सांग पाणी थंड झालं ते कुठं पडणार, परत खाली पडणार, बरोबर. पाणी खाली पडलं ते पाणी परत काय थंड करत येईल. इकडची पण सायकल काय राहील तुमची, कंटिन्युअसली चालू राहील. थंड होईल, परत याला गरम नाही, याला थंड करेल, स्वतः गरम झाल्यावर परत स्वतः थंड होईल. इकडची सायकल वेगळी, ही सायकल वेगळी. आता हे काय भानगडे सांगू शकतो कोणी, दिसतंय ना, भट्टी ना भट्टी, चूल लावल्यावर चुली मग काहीतरी धूर निघतो ना, बरोबर ना. काय जो धूर निघतो, तुम्हाला फ्युएल टाकावं लागतं पहिली गोष्ट म्हणजे बॉयलरला. हे पहिले सांगायचं होतं. काय भट्टीसाठी फ्युएल देतो कोल माहिती आहे, आणि फक्त कोळसा टाकला म्हणून चालतं का नाही. तुम्हाला माहिती आहे आग लागण्यासाठी एअर कशाची गरज असते, एअरची गरज असते. आता हे कंबस्टेबल झाल्यानंतर तुमची जी एअर प्रोड्यूस होणार आहे, स्मोक वगैरे एक्झॉस्ट गॅसेस, ते काय होतं आपण चिमणी थ्रू काय करतो, बाहेर टाकतो. या चिमणीमध्ये पण बरेचसे फिल्टर वगैरे असतात, कारण डायरेक्ट जसे तसं जे एक्झॉस्ट गॅसेस बाहेर इन्व्हायरमेंटमध्ये सोडता येत नाही. इन्व्हायरमेंटचे पण काही लॉज आहेत आपले गव्हर्नमेंटचे, समजले. ते फिल्टर वगैरे असतात, जे काय सूट पार्टिकल्स असतात ते आपण एक्स्ट्रॅक्ट करतो. सगळ्यामध्ये काय तयार झालं आपलं इम्पॉर्टंट सगळ्यात, इलेक्ट्रिसिटी. काय मग एक याला अशाच प्रकारे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होती आणि ती आपल्या घरापर्यंत येते. मग पोल जो वापरतोय आपण,
किती मोठ्या प्रमाणात यूज होत असणार विचार करा तुम्ही. समजतंय? आणि तो जर कोल संपला फक्त एवढा एक लेअरचा प्लांट आहे ना, सध्या कशावर चालतंय? थर्मल पॉवर प्लांट आहे ना, बरोबर आहे. इथला वेगवेगळे पॉवर प्लांट झाले तर मग ते काय कोलवर चालतंय. कोल संपला, इलेक्ट्रिसिटीला लय प्रॉब्लेम आहे. अल्टरनेट सोल्युशन आपण नेक्स्ट लेक्चरला येऊ. इथपर्यंत अडचण आहे. 10च्या पॉईंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला ही जर सायकल समजली ना, तुम्हाला हायड्रोसायकल, न्यूक्लिअर सायकल, न्यूक्लिअर पॉवर प्लांटची सायकल, सगळ्या सायकल एकदम आरामशीर कळते. टर्बाईनवर सोडायची आहे. टर्बाईन तुमची जनरेटरला रोटेट करेल. जनरेटर रोटेट झालं तुमची इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होईल. अडचण